नमस्कार मंडळी. मास्क लावणं आवश्यकच झालेलं आहे आणि व्याख्यानाच्या वेळेस काढणं आवश्यक झालेलं आहे. असो, आपण व्याख्यानाच्या प्रारंभी आणि स्वातंत्र्यवीर हिंदू हृदय सम्राट विनायक दामोदर सावरकर यांच्याच काव्यावरती बोलत असल्यामुळे आपण त्यांचंच एक नमन घेत होतो संस्कृतमधलं. आज आपण थोडासा फरक करू. आपण आज मराठीतलं नमन घेऊ. स्वातंत्र्यवीर सावरकर रत्नागिरीला स्थानबद्ध होते, परंतु काय झालं की त्या ठिकाणी ग्रंथी ज्वराचे आगमन झाले. ग्रंथी ज्वर म्हणजे काय? प्लेग. त्या प्लेग तिथे वाढला, त्यामुळे सरकारला अशी जबाबदारी घ्यावीशी वाटली नाही आणि म्हणून सरकारने त्यांना नाशिकला जायची आज्ञा दिली. सरकारची ही आज्ञा नाशिकच्या लोकांच्या पथ्यावर पडली आणि त्यांनी सावरकर नाशिकला आल्याबरोबर मोठा सत्कार समारंभ घेतला आणि त्या सत्कार समारंभात जे गीत म्हटलं गेलं ते आज आपण नमनाला घेणार आहोत. याचे कवी आहेत मंजू माधव आणि यांनी जे गीत म्हटलं ते इतकं सुंदर आहे, ते आपण शांतपणे ऐकून घ्या. बृहस्पती समबुद्धिमान जो तेजस्वी वीर, बृहस्पती समबुद्धिमान जो तेजस्वी वीर, विद्वत्तेचा सत्कवितेशी संगम गंभीर, विद्वत्तेचा सत्कवितेशी संगम गंभीर. जयावर्णिता सरस्वती शब्द शून्य व्हावी. ऐका बारकाईनी. जयावर्णिता सरस्वती शब्द शून्य व्हावी, तरुणपणाची ऐन उमेदी कोठडीत जावी, तरुणपणाची ऐन उमेदी कोठडीत जावी. सत्व असे ज्या काळाचे त्या असो नमस्कार, सत्व असे ज्या काळाचे त्या असो नमस्कार, काळाचाही काळ जयाचा हा जय जयकार. म्हणजे सावरकर, काळाचाही काळ तयाचा हा जय जयकार. स्वदेश भक्ता स्वधर्मनिष्ठा, स्वदेश भक्ता स्वधर्मनिष्ठा कार्याच्या श्वासा, स्वदेश भक्ता स्वधर्मनिष्ठा कार्याच्या श्वासा. वंदन तुझला राष्ट्र जीवना मानसीच्या हंसा, वंदन तुझला राष्ट्र जीवना मानसीच्या हंसा. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर की जय. भारत माता की जय. भारत माता की जय. वंदे मातरम, वंदे मातरम. इतकं सुंदर नमन झाल्यानंतर आज आपल्या सावरकरांच्या अतिशय सुंदर अशा 2 कवितांचं रसग्रहण आपण करणार आहोत. आता ह्याच कविता सुंदर आहे असं नाही, सावरकरांची प्रत्येकच कविता सुंदर आहे, प्रत्येकच कविता सुंदर आहे. आज आपण ज्या घेणार आहोत ती आहे एक स्वतंत्रतेचं स्तोत्र. जयोस्तुते श्री महन मंगले शिवास्पदे शुभदे, हे स्तोत्र आपण घेणार आहोत आणि त्यानंतर आपण सागरास ने मजशी ने परत मातृभूमीला, या 2 कवितांचं रसग्रहण, या 2 कवितांना नमन आपण आज करणार आहोत. खूप टाळतो मी की हे आपण बोलू नये, हे आपण बोलू नये, लगेच कवितेला लागावं, पण त्याला इलाज नाही. ह्या 2 कविता, अरे सावरकरांचा दुस्वास करा तुम्हाला किती करायचं तर, पण कवितांनी काय केलं होतं. पण ह्या कवितांवरती पंडित जवाहरलाल नेहरू जिवंत असेपर्यंत ह्या कविता आकाशवाणीवरती म्हटल्या गेल्या नाही. 1962 साली पंडित जवाहरलालजी नेहरू गेले आणि त्यानंतर 1963 साली ह्या कविता आकाशवाणीवर यायला सुरू झाल्या. फक्त 2च, अजून तो उशीरच, अजून 2च सुरू झाल्या. किती दुस्वास करावा, किती अपमान करावा. अरे एवढा मोठा स्वातंत्र्य सैनिक जिवंत आहे तर किमान त्याला एखाद्या तरी सरकारी कार्यक्रमाचं आमंत्रण द्यावं, इतकाही दिलदारपणा आमच्या या सहिष्णू म्हणणाऱ्या सरकारला देता आला नाही, सावरकरांना देता आला नाही. किती अपमान. स्वातंत्र्याकरता सावरकरांनी आपल्या रक्ताचं सिंचन केलं. एक मला हिंदी शेर आठवतो, हा सुंदर शेर आहे. वक्त पडा गुलिस्ता पर, गुलिस्ता म्हणजे बगीचा, याच्यावर वेळ आली म्हणजे तो सुकायला लागला. वक्त पडा गुलिस्ता पर तो खून उन्होंने दिया,
वक्त पड़ा गुलिस्ता पर तो खून उन्होंने दिया, बाहर आई तो कहते हैं अब तुम्हारा काम नहीं, बाहर आई तो कहते हैं अब तुम्हारा काम नाही. हे मीच एकटा म्हणत नाही आहे, हे लक्षात घ्या. मी एकटा म्हणत नाही आहे, मी एकटा म्हणत नाही आहे. त्यावेळेसच्या संसद होत्या तारकेश्वरी सिन्हा, शायर पण होत्या, अटलजी सारख्या कवी मनाच्या पण होत्या. आणि त्या सावरकरांसारख्यांचे असे हाल पाहून म्हणाल्या, दोन शब्दांचाच त्यांनी खेळ केला. त्या म्हणाल्या, ऐसे ऐसे वैसे वैसे रह गए, ऐसे ऐसे वैसे वैसे रह गए और वैसे वैसे ऐसे ऐसे हो गए, ऐसे ऐसे हो गए. ज्यांची पात्रता नाही त्यांना वरती बसून ठेवलं आणि ज्यांची पात्रता होती त्यांना दोनदा स्वतंत्र भारत सरकारने कैदेमध्ये टाकलं. हे लक्षात ठेवा, कैदेमध्ये टाकलं. स्वतंत्रतेला 63 सालापासून ह्या कविता यायला लागल्या. काय स्वतंत्रतेचं फली त्यांना मिळालं? ते सावरकरच आहेत. अन्यथा एखादी पुन्हा म्हटलं असतं की ने मजशीने परत अंदमानाला, सागरा प्राण तडपडला. पण भारतभूमी ही त्यांच्याकरता देवभूमी होती, तीर्थक्षेत्र होतं, देवघर होतं. आणि म्हणून त्यांनी हा विचार कधी जन्मात येऊ दिला नाही, कधी जन्मात येऊ दिला नाही. त्यांनी आपल्या कवितेलाच शस्त्र केलं, आपल्या पेनलाच शस्त्र केलं. लंडन येथील बार्बारा नावाच्या आयरिश वंशाच्या एक महिला होत्या. त्यांनी एक फार सुंदर आठवण दिली आहे सावरकरांची, फार सुंदर आठवण दिली आहे त्या आयरिश महिलेनी, की मदनलाल धिंगराचा वध झाला. मदनलाल धिंगरांनी कर्झन वायलीचा वध केला, खून केला, हत्या केली. आणि भारतीय क्रांतिकारकांच्या त्यांनी फार मोठा सूड घेतला. त्यावेळेसपासून सरकारने सावरकरांवरती अत्यंत कठोर दृष्टी ठेवली, कठोर दृष्टी ठेवली. ते लंडनमध्येच होते, केव्हाही कशी तपासणी व्हायची. आणि एका बॉबी म्हणजे पोलीस अधिकारी, अचानक सावरकरांना पकडलं आणि त्यांची तपासणी सुरू केली. या खिशात हात घाल, त्या खिशात हात घाल, त्या खिशात हात घाल, आणि काहीही सापडलं नाही. आणि त्यांनी सावरकरांना म्हटलं, माफ करा सावरकर मिस्टर, आम्हाला वाटलं होतं तुमच्या खिशात पिस्तूल सापडेल, काही स्फोटकं सापडतील, पण काहीही दिसलं नाही, सॉरी. आणि तो जायला लागला. तर सावरकरांनी थांबून घेतलं. अहो थांबा एक मिनिट. म्हणे काय, तुमचं म्हणणं बरोबरच आहे की माझ्याजवळ स्फोटकं असतील, पिस्तूल असतील, पण तुमची तपासाची पद्धत चुकली आहे ना माझ्याजवळ. तो एकदम घाबरला आहे, आम्ही तर तपासला आता. आणि सावरकर म्हणाले, त्यांनी आपला पेन काढला, हे सगळ्यात मोठं शस्त्र आहे म्हटलं माझ्याजवळ, हे सगळ्यात मोठं शस्त्र आहे, हे आज माझ्याजवळ आहे, ते तुम्ही तपासलंच नाही. या शस्त्रामुळे पिस्तुलांपेक्षा, 10 पिस्तुलांपेक्षा, स्फोटकांपेक्षा खूप मोठं काम झालेलं आहे. ह्याच पेननी, ह्या शस्त्रांनी मी 1857 स्वातंत्र्य समर पुस्तक लिहिलेलं आहे, त्याचं दुसरं नाव ज्वालामुखी आहे. तेव्हा तुम्ही जप्त करा आणि तुमच्या एखाद्या म्युझियममध्ये ठेवा, संग्रहालयात ठेवा, त्याचा मान तरी वाढेल. तो अधिकारी इतका ओशाळला, आपल्या लेखणीवर सावरकरांचा इतका विश्वास होता, इतका आत्मविश्वास होता. आणि म्हणून हे दोन जे स्तोत्र आहेत आपण पाहणार आहोत. खरं म्हणजे सांगू का, सावरकरांचं प्रत्येकच गोष्ट स्तोत्र होती, सावरकरांचं प्रत्येक गोष्टच कवचमंत्र होती, सावरकरांचं प्रत्येक गोष्टच महाकाव्य होती. आज आपण सुरुवात करूया फार सुंदर स्तोत्राला, की जयोस्तुते श्री महन मंगले शिवास्पदे शुभदे स्वतंत्रते भगवती त्वामहम यशोयुताम वंदे. काय म्हटलं याला सावरकरांनी? स्वतंत्रतेचं स्तोत्र म्हटलेलं आहे. स्वतंत्रतेचं काव्य नाही म्हटलेलं आहे, स्वतंत्रतेची कविता नाही म्हटलेलं आहे, याला म्हटलेलं आहे स्वतंत्रतेचं स्तोत्र. सगळे प्रकार हाताळले सावरकरांनी, काव्यातले सगळे प्रकार हाताळले. पोवाडे म्हटलं का? हो, चाफेकराच्या पोवाडेपासून जी सुरुवात झाली तर तानाजी महाराजचा पोवाडा, बाजीप्रभूंचा पोवाडा, असे एक एक पोवाडे त्यांनी म्हटले. सावरकरांचा शिष्य आबादारेकरांनी अफजल खानाच्या या वधावरती नंतर पोवाडा लिहिला, असे पोवाडे लिहिले. नंतर अनादिमी, अनंतमी, आपण जी काल परवा कविता पाहिली आहे, कवचमंत्र लिहिला, काव्य लिहिली, कवचमंत्र लिहिला. आज आणि आता ती लिहितायत स्तोत्र. म्हणजे आणि हे स्तोत्र वाचल्यावर सुद्धा, ऐकल्यावर सुद्धा आपल्याला कळेल की ते स्तोत्र सुद्धा त्यांनी त्यामध्ये अत्यंत यशस्वीने आणि सामर्थ्य संपन्नपणे लिहिलेलं आहे. स्तोत्राची व्याख्या काय केलेली आहे? अमरकोशामध्ये असा अर्थ दिलेला आहे, यश कीर्ती समज्ञा च स्तवा स्तोत्रम.
भगवंताची कीर्ती, यश, ऐश्वर्य ज्यात सांगितलं जातं त्याला स्तोत्र असं म्हणतात. मग त्या कसोटीला हे उतरतं का? हे कोणत्या देवाचं स्तोत्र आहे? कोणत्या देवीचं स्तोत्र आहे? स्वातंत्र्य, देश हे देव आहेत का? मी कशाला सांगायला पाहिजे? सावरकर म्हणतात हो ते देव आहेत, ते देव आहेत. दोनच मंत्र सावरकरांना माहित होते. राष्ट्र देवो भव. राष्ट्र हाच देव आहे, राष्ट्र हाच देव आहे. म्हणजे आपल्या आराध्य दैवत त्यांचं कोणतं होतं? राष्ट्र होती आणि स्वातंत्र्य होतं. स्वातंत्र्य होतं आणि पहिल्याच कडव्यात, पहिल्या ध्रुवपदातच त्यांनी असं म्हटलेलं आहे की जयोस्तुते श्री महन मंगले. जसा भगवंताचा जय जयकार करावा, प्रभू रामचंद्र महाराज की जय, तसा जय जयकार यांनी पहिल्यांदा केला. जयस्तुती म्हणजे काय? जय जयकार. स्वातंत्र्य देवतेचा जय जयकार. नुसतं स्वातंत्र्य नाही म्हटलेलं आहे. जयोस्तुते श्री महन मंगले शिवास्पदे शुभदे स्वतंत्रते भगवती त्वामहं यशोयुताम वंदे. हे स्वतंत्रते भगवती, हे देवी, तुझा जय जयकार असो. तू अत्यंत महन मंगल आहेस आणि आम्ही तुला जय जयकार करत आहोत. सावरकरांनी बाजी प्रभूचा पोवाडा लिहिला, त्याचा प्रारंभ सुद्धा हाच आहे. जयोस्तुते श्री महन मंगले शिवास्पदे शुभदे स्वतंत्रते भगवती त्वामहं यशोयुताम वंदे. सावरकरांसाठी देश हाच देव आहे, स्वतंत्रता ही भगवती आहे. आणि एवढा मोठा बुद्धिमान, एवढा मोठा तर्कशास्त्री, प्रत्येक ठिकाणी तर्कशास्त्र लावणारा तो देशसेवा, देशभक्ती आणि स्वतंत्रता या ठिकाणी त्याची तर्कशास्त्र पांगळ होऊन जायचं, त्याची बुद्धी बाजूला होऊन जायची आणि एकच निष्ठा शिल्लक राहायची. सगळे लपून बसायचे तर्कशास्त्र, बुद्धिमत्ता वगैरे वगैरे, आणि एकच शिल्लक राहायची भारत माता की जय. आणि त्यासाठीच मग जे काही होईल ते सगळं त्यासाठीच होणार आहे, त्यासाठीच होणार आहे. इतकी अभंग निष्ठा, इतकी त्यांची अभंग निष्ठा होती. या स्वातंत्र्याला ते काय म्हणायचे? स्वातंत्र्याला ते काय म्हणायचे? राष्ट्राचे चैतन्य मूर्त तू नीती संपदाची. तू राष्ट्राचं चैतन्य, जी तेजस्विता आहे, चैतन्य आहे, शक्तिमानता आहे, स्वतंत्रते भगवती ती तूच आहेस. म्हणून राष्ट्राचे चैतन्य मूर्त तू नीती संपदांची. नीतीचे, नीतीशास्त्र असेल, आमचं नियम असतील आणि आमचं ऐश्वर्य असेल, त्या सगळ्यांची चैतन्य मूर्ती कोण आहे? तर तूच आहेस. स्वतंत्रते भगवती श्रीमती राज्ञी तू त्यांची. नुसती भगवती नाही, तू त्यांची राणी आहेस, तू त्यांची प्रमुख आहेस, हे लक्षात ठेवा. तू त्यांची प्रमुख आहेस. परवशतेच्या नभात तुची आकाशी होशी. आम्ही आज पारतंत्र्यात आहोत, पण आमच्या ज्या आकाशात आहे तर आमच्या समोर काय आहे? वरती दिसतंय, आम्हाला काय दिसतंय? की तू लखलख चांदणी म्हणून चमकते आहेस, लखलख चांदणी म्हणून चमकते आहेस. स्वतंत्रते भगवती चांदणी चमचम लखलखशी. कुठे? परवशतेच्या नभात तुची आकाशी होशी. स्वतंत्रते भगवती चांदणी चमचम लखलखशी. चमचम लखशी. याचा अर्थ काय माहिती आहे का? नुसती आकाशात आहे अशी नाही. आज आम्ही जरी पारतंत्र्यात असलो तर आमचं स्वप्न ते आहे की भारत माता स्वतंत्र होणार आहे. आमचा परिपूर्णपणे विश्वास आहे, आमचा परिपूर्णपणे विश्वास आहे. पण तिला भगवती म्हणण्यात, देवी म्हणण्यात सावरकर थांबले होते का? त्यांचा एवढ्यावरती थांबणं झालं होतं का? नाही नाही. त्यांना हिंदू शास्त्रांचा, हिंदू धर्माचा, हिंदूंच्या अध्यात्माचा अतिशय बारकाईने अभ्यास होता आणि त्यांना माहित होतं की देवापेक्षाही, देवतांपेक्षाही आधुनिक गोष्ट आहे तो म्हणजे परब्रह्म परमेश्वर. आम्ही हिंदू लोक आमचं सार सर्वस्व ज्याच्याकरता अर्पण करतो ते आहे मोक्ष आणि मुक्ती. आमच्या सगळ्या आराधना, आमच्या सगळ्या भक्ती त्या कशा करता असतात? की मोक्ष मिळवण्यासाठी असतात, मुक्ती मिळवण्यासाठी असतात. आणि म्हणून सावरकर म्हणतात की दुसरं काहीच नाही आहे मोक्ष मुक्ती म्हणजे, काहीच नाही आहे. काय मोक्ष मुक्ती म्हणजे? मोक्ष मुक्ती ही तुझीच रूपे तुलाच वेदांती. मोक्ष मुक्ती ही तुझीच रूपे तुलाच वेदांती. स्वतंत्रते भगवती योगीजन परब्रह्म वदती. स्वतंत्रते भगवती योगीजन परब्रह्म वदती. अहो लक्षात घ्या, मोक्ष आणि मुक्ती दुसरं काही नाही आहे. काय आहे? स्वातंत्र्य मिळणे हाच मोक्ष आहे, स्वातंत्र्य मिळणे हीच मुक्ती आहे आणि स्वतंत्रता हाच परब्रह्म परमेश्वर आहे. काय सांगायचं कारण आहे असं? सावरकर दृष्टी बघा कशी आहे. काय सांगायचं असं कारण आहे? कारण आमच्या सगळ्यांच्या निष्ठा अशा आहेत की मोक्ष मिळवण्याकरता आम्ही जीव सुद्धा अर्पण करू, काय वाटेल ते करू.
तसंच त्यांचं म्हणणं आहे की पारतंत्र्याला बाहेर काढणे आणि स्वातंत्र्याला आणणे ही मोक्षमुक्ती आहे, तोच परमार्थ इकडे करा. सावरकर कुठे घेऊन चालले आहे स्वातंत्र्याला? त्यांनी देशभक्तीला कुठे जोडलेलं आहे तर परब्रह्मापर्यंत, देशाला स्वातंत्र्याला परब्रह्मापर्यंत नेलेलं आहे. ज्याला परब्रह्म म्हटलेलं आहे, मोक्ष म्हटलेलं आहे, मुक्ती म्हटलेलं आहे, परब्रह्म परमेश्वर म्हटलेलं आहे. साहजिकच आहे पुढच्या गोष्टी येणारच आहेत, साहजिकच आहे पुढच्या गोष्टी येणारच आहेत. तुम्ही भगवंताला नैवेद्य कसा दाखवता हो? काल परवा केलेला, थोडासा खराब झालेला नाही. कसा अर्पण करायचा असतो? अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने करायचा असतो, अत्यंत चांगल्यात चांगला करायचा असतो. कारण तो नैवेद्य आपल्याला प्रसाद म्हणून सुद्धा खायचा आहे, लोकांना वाटायचा सुद्धा आहे. भगवंताला आम्हाला चांगल्यात चांगलं द्यायचं आहे. आपण फुलं कोणते वाहतो? आपण सुकलेले, खराब झालेले, छे अगदी नुकते उमललेले सुंदर फुलं देवाला अर्पण करायचे आहेत. देवाला वस्त्र कोणतं घालायचे? सत्यनारायण सांगू नका मला. देवाला वस्त्र कोणतं आहे? उत्कृष्टातल्या उत्कृष्ट वस्त्र आम्हाला देवाला अर्पण करायचं आहे. आणि म्हणून ते काय म्हणतायत की स्वतंत्रते देवती तुला काय हवंय? वा, जे जे उत्तम उदात्त उन्नत महन मधुरते ते, जे जे उत्तम उदात्त उन्नत महन मधुरते ते, स्वतंत्रते भगवती सर्वतव सहचारी होते, स्वतंत्रते भगवती सर्वतव सहचारी होते. असं जे काही उत्तम असेल ते काही सगळं, ते सगळं स्वातंत्र्यासाठी आहे. आणि काय सुंदर कोमल उपमा देतात सावरकर नंतर. काय मिळालं होईल सावरकर? स्वातंत्र्य मिळालं तर काय होईल? लगेच सावरकर सांगतात, गालांवरच्या कुसुमी किंवा कुसुमांच्या गाली, गालांवरच्या कुसुमी किंवा कुसुमांच्या गाली, स्वतंत्रते भगवती तूच जी विलसतसे लाली. शृंगारिक वर्णन आहे. काल आपण पाहिलं सावरकर अत्यंत संयमात शृंगार आणतात की फार सुंदर ते बोलतात की गालांवरच्या कुसुमी किंवा कुसुमांच्या गाली. रमणीच्या गालांना नेहमी कुसुमांची उपमा देतात. ती जी लाली असेल ती केव्हा येईल? ती स्वातंत्र्यामुळेच येणार आहे. ती केव्हा येणार आहे? ती स्वातंत्र्यामुळेच येणार आहे, म्हणून ती आली पाहिजे. पण मला नेहमीपेक्षा एक त्यातला वेगळा अर्थ जाणवतो की गालांवरच्या कुसुमी, रमणीच्या गालांना फुलांची उपमा सगळे देतात, पण फुलांना सुद्धा गाल असतात हे फक्त सावरकरांनी पाहिलं. फुलांना सुद्धा गाल असतात हे सावरकरांनी पाहिलं. फुलं म्हणजे निसर्ग, रमणी म्हणजे माणसं सगळी, जनस्थान असं आपण धरूया. म्हणून हे सगळे गुलाबी राहण्यासाठी, हसतमुख राहण्यासाठी, फुलांसारखे राहण्यासाठी काय हवंय? स्वातंत्र्य हवंय. हे स्वातंत्र्य असल्यानंतरच होईल. शृंगार सुद्धा स्वातंत्र्य असल्यानंतरच होईल. आणि म्हणून सगळ्यांनी त्यासाठी झटलंच पाहिजे आणि स्वातंत्र्याचा जय जयकार केलाच पाहिजे. स्वातंत्र्याचे स्वप्न पाहिलेच पाहिजे. तेच एक ध्येयाची चमचम चांदणी आपल्या डोळ्यासमोर असली पाहिजे. जयोस्तु ते श्री महन मंगले शिवास्पदे शुभदे, स्वतंत्रते भगवती त्वामहम यशोयुताम वंदे. पण एक भीषण गोष्ट सावरकर सांगतात. काय म्हणतात ते? हे अधम रक्त रंजिते सुजन पूजिते. या स्वतंत्रतेची जी भगवती आहे ना, तिला लहान सहान नाही जमत. तिला काय पाहिजे? अधमांच्या रक्ताच्या सिंचनात ती प्रसन्न होते. अधमांच्या रक्त सिंचनाने ती प्रसन्न होते. अधमांच्या रक्ताची प्रसन्न होते. लक्षात घ्या, अधमांचं रक्त, राष्ट्रद्रोहांचं रक्त तिला आवडतं. याचा अर्थ त्यांना शासन केलेलं सुद्धा आवडतं. आणि त्यांनाच नाही हो, स्वतंत्रते भगवतीलाच नाही, जे स्वतंत्रते भगवतीचे भक्त आहेत, जे देशभक्त आहेत, त्यांना सुद्धा तेच आवडतं. सावरकरांचा शिष्य आबा दरेकर उर्फ कोवी गोविंद याची एक कविता आहे. फार सुंदर कविता आहे. बघा, तो दुर्दैवाने शरीराने कमरेखाली पांगळा झाला होता, पण मनाने काय खंबीर होता. तो म्हणत होता, हे मृत्यू, तुला जर वाटत असेल ना मला बुडवून मारायचं तर मार. मला बुडून कशात बुडवतात? पाण्यात. साहजिक आहे. पण तो म्हणतो, नाही, श्रीमन मरणा दया घना मदीय प्रार्थना ऐक सज्जना अनंत नमने त्वच्चरणा. कवी गोविंद काय म्हणतो? हे मरणा, हे दयाघना मरणा. बघा, मरण का दयाघन आहे का? मरण काय दयाघन आहे का? श्रीमन मरणा दयाघना मदीय प्रार्थना ऐक सज्जना अनंत नमने त्वच्चरणा.
जलात माते बुडवायाची असेल युष्मन मनीषना, जलात माते बुडवायाची असेल युष्मन मनीषना, तरी बुडविबा राष्ट्ररिपूंच्या रक्ततरंगिणी तरताना. कळलं काय म्हणतोय माणूस? जर तुम्हाला आम्हाला मारायचं असेल ना बुडवून, तर राष्ट्रशत्रूंच्या रक्तांचा जिथे डोह असेल त्यात मला बुडवून मार. बापरे बाप, हे अधम रक्तरंजित आहे. तुला जर वाटलं मृत्यू की मला ढकलून मृत्यू द्यायचा एखाद्या पहाडावरून, अशा आलतू फालतू पहाडावरून नको मारू. ज्या ठिकाणी राष्ट्रशत्रूंच्या प्रेतांचा खच पडलाय त्याच्यावर मला ढकलून दे आणि मग मला मार. भक्त अशी आहे ती देवी कशी आहे? हे अधम रक्तरंजिते पण सुजन पूजिते. तुकोबांचा कोणता अभंग आहे? दया तिचे नाव भूतांचे पालन, आणिक निर्दालन दुर्जनांचे. आणिक अधम रक्तरंजिते सुजन पूजिते, हे स्वतंत्रते. इथपर्यंत झालं कौतुक झालं, आटपलं आमचं कौतुक वगैरे झालं, बरोबर झालं. पण आता ते तिला जाब विचारतात. बघा भक्ताची कमाल असते, भक्तांची कमाल असते. तिला की ते तिला जाब विचारतायत म्हणजे काय असतं की अगं तुझ्याकरता आम्ही काय करत नाही, स्वतंत्रते देवी आम्हाला अधिकार आहे तुला जाब विचारायचा. विठा तुझे गेले मढे हा संत स्त्रियांना अधिकार आहे, बाकीच्यांना नाही. आम्ही तुझ्याकरता काय नाही करत ग, हे लक्षात घे. अगं तू एका वाक्यात ते सांगतायत, तुझं साठी मरण ते जनन, तुझं वीण जनन ते मरण. तुझं साठी मरण ते जनन, तुझं वीण जनन ते मरण, तुझं सकल चराचर शरण. हे स्वतंत्र देवी तुझ्याकरता जर आम्ही मेलो तर ते आमच्या जन्मासारखं आहे, आणि तुझ्याशिवाय जर आमचा जन्म झाला तर ते मरण आहे, ते मरण आहे. इतकी पराकोटीची निष्ठा त्याच्यावर सावरकरांची आहे, इतकी पराकोटीची निष्ठा आहे सावरकरांची. आणि म्हणून ते तिला जाब विचारतायत का ग स्वतंत्रते देवी, जे आमचं हिमालय आहे त्या हिमालयाचे जे बर्फाचे मोठे मोठे शिखरं आहे त्याला शंकराचा वैराग्य संपन्न शंकराला त्यांचा मोह होतो. आणि तू का बरं तुझा बीट करतेस, तू का बरं सोडून गेलीस ग. आणि आमचं गंगेचं पाणी कसं आहे, आजची गंगा नाही त्यावेळेची गंगा, कसं पाणी आहे ते इतकं निर्मळ आहे की स्वर्गातल्या ज्या अप्सरा आहेत ना त्या आपला शृंगार करण्याकरता त्यात पाहायच्या आणि आपला शृंगार करायच्या. इतकं सुंदर पाणी आता तुला आवडत नाही. अगं इतकं सुंदर म्हणतात हो, स्वतंत्रते ह्या सुवर्णभूमीत कमती काय तुला. अगं स्वतंत्रते या सुवर्णभूमीत तुला काय कमी आहे, काय कमी आहे. कोहनिवरीचे पुष्प रोज घे ताजे वेणीला. अगं कोहिनूर हिऱ्याचं पुष्प ज्या ताज्या वेणीला तू लाव. आणि म्हणून ही सकल श्री संयुता आमुची माता भारती माता, का तुला ढकलूनी जिजली, पूर्वीची माया सरली परक्यांची दासी झाली. तेव्हा स्वतंत्रते भगवती आता तू आमच्याकडे बघ, आता मात्र तू आमच्याकडे बघ. अतिशय सुंदर असं हे काव्य आपल्या समोर आज मला सांगण्याचं भाग्य आलं. आणि जसं मी पहिल्या दिवशी म्हटलं होतं की आज मन प्रफुल्लित झालंय, आनंदाने भरून आलाय, तर आज थोडंसं व्याकुळ पण झालंय की आज आपण निरोप सुद्धा घेणार आहोत. आज सावरकर आता तो तर कायमचा नाहीच म्हणा, पण तुमची आमची जी भेट रोज होते या निमित्ताने ती राहून जाईल. सागरास अत्यंत सुंदर कविता आहे. अत्यंत ही कविता नाही आहे, महाकाव्य आहे. सावरकरांना तुम्ही म्हणाल तुम्ही महाकवी, आपला विषय काय आहे, महाकवींच्या महान कविता. का हो सावरकरांनी कोणती महाकाव्य लिहिलं सांगा बरं. माझ्यापाशी उत्तर आहे की नाही लिहिलं महाकाव्य. मग तरी महाकवी कसे, एकही महाकाव्य न लिहिता सावरकर महाकवी कसे झाले. खूप मोठे साहित्यिक आहेत, आमच्या खामगावचेच होऊन गेले आहेत. डॉक्टर वाना देशपांडे त्यांनी असं म्हटलेलं आहे, महाकाव्य न लिहिलेले महाकवी. ज्या काही महाकाव्याच्या कसोट्या असतील त्या कसोट्यावर कोणी एखादा महाकाव्य लिहील. कोणत्याही कवितेला कविता म्हणता येतं का. एक तुम्हाला मी कविता सांगतो, 9 कवी सांगतोच कविता तुम्हाला, अगदी पूर्ण कवितेच्या शास्त्रात आहे. ती कोण उभी खिडकीत. 9 काव्य म्हटलं की ती आणि तो पाहिजेच.
ती कोण उभी खिडकीत भिंतीला खिळा ठोकीत. जुळला ना तला तर झाली ना कवितेची, बरोबर आहे. ती कोण उभी खिडकीत भिंतीला खिळा ठोकीत. तो गोल तियेचा चेहरा जणू बैलगाडीचे चाक. क्या बात है. तो गोल तियेचा चेहरा जणू बैलगाडीचे चाक. ते नाक तियेचे चपटे जणू 1.5 आण्याचा टाक. आलं ना कला ग, जुळलं की नाही. मग कवी काय म्हणतोय, स्वीकारीन मी ही तिजला. बघा काय सुंदर कविता, आशय तर फारच सुंदर आहे. याच्यासारखा आशय नाही पाहिला मी आतापर्यंत. स्वीकारीन मी ही तिजला कारण ती आहे खिडकीत आणि मी आहे कडकीत. हे काय कविता आहे का ही? अरे ह्या कविता 4-5 दिवस सुद्धा लोक ऐकत नाही, विसरून जातात. आपण मोठ्या मोठ्या सिनेमांचे गाणे ऐकतो, बस 1-2 महिने तोंडावर राहतात, नंतर पुन्हा आठवत पण नाही. अगदी देवांचं भजन जरी म्हटलं, आज जरा दुसरं दत्ताचं भजन म्हणावं, पण वर्षानुवर्ष अभंग चालू आहेत, ज्ञानेश्वरांची ओवी चालू आहे. ह्या ज्या कविता असतात त्या मोजमापाने मोजताच येत नाहीत. परवाही म्हटलं होतं की आपली मोजपट्ट्या घेऊन जाऊच नका. कविता हा द्रष्टा असतो. महाकवियात नुसता कवी नसतो, तो द्रष्टा असतो. राष्ट्राच्या भविष्यकालीन गरजा त्याला आज दिसत असतात. सावरकरांनी आजच्या नाही, उद्याच्या नाही. अक्रोडाचं फळ 60 वर्षांनी फळ देतं, तसं नाही का, अक्रोडाचं झाड 60 वर्षांनी फळ देतं. सावरकरांनी त्या भारतभूमीत असं बीज पेरून ठेवलं होतं की 60 वर्षांनी उगवणार आहे. आणि आपल्या कर्तव्यावर, आपल्या कामावर, आपल्या कर्मावर, आपल्या बोलण्यावर सावरकरांचा अतिशय विश्वास होता. आजच्यासारखं नाही की माझ्या बोलण्यात अलगच अर्थ घेतला गेला. स्पष्ट सावरकरांचा अमृत महोत्सव होता. बस ती आठवण सांगतो आणि आपण सागरासकडे पाहू. अमृत महोत्सव होता. त्याचे अध्यक्ष होते S.M. जोशी, समाजवादी पक्षाचे एकदम विरोधी विचारवंत. आणि ते काय बोलले, सगळं छान. त्यांचा पहिले लोक जे होते ना राजकारणी, एकमेकांचं वैर नसायचं, विचारांचं भांडण असायचं. विचारांचं भांडण. ते म्हणायचे, ते उभे राहिले, खूप सुंदर त्यांनी सावरकरांवर भाषण दिलं आणि शेवटी त्यांनी एक वाक्य टाकलं आणि ते वाक्य असं टाकलं की आम्हाला 25 वर्षापूर्वीचे सावरकर मान्य आहेत, आजचे सावरकर मान्य नाहीत. आता काही गरज होती का त्यात बोलायची? 25 वर्षापूर्वीचे मान्य आहेत. सावरकर जेव्हा उत्तर द्यायला उभे राहिले तेव्हा त्यांनी अत्यंत अभिनंदन केलं S.M. जोशींचं आणि म्हटलं की यांना 25 वर्षाला पूर्वीचा सावरकर मान्य व्हायला आज 25 वर्ष लागले आणि माझी खात्री आहे की आजचा सावरकर मान्य व्हायला यांना अजून 25 वर्ष लागतील, तोपर्यंत मी थांबायला तयार आहे. किती प्रचंड आत्मविश्वास असेल साहेब या लोकांचा. आणि यांना आम्ही मेलेल्या उंदरासारखं दूध फेकून दिलं. कोणाचं नुकसान झालं? त्यांचं झालं का काही? त्यांचं नाही झालं. हे आपलंच आपण नुकसान करून बसलेलो आहे. पुन्हा त्याचं नाव येणार आहे मदनलाल धिंगरा. सावरकरांची कमाल पहा. एक कोणी वृत्तपत्र काढलं आणि सावरकरांना विचारलं या वृत्तपत्राचं नाव काय ठेवू? ते म्हणे मदन तलवार. आपल्या अनुयायांना कसं वाढवावं, काय नाव ठेवू? मदन तलवार. बहुतेक मॅडम कामात असेल तो पेपर काढणारी, की मदन तलवार असं नाव द्या. सगळीकडून इंग्रज सरकारने त्यांच्यावरती कसं इतकं काही छळणं सुरू करून दिलं होतं की यांना कुठे सुख मिळतं वगैरे नाही. ज्या ठिकाणी ते राहत होते तिथून त्यांना बाहेर काढण्यात आलं लंडनमधून. आणि शेवटी ते ब्रायटनला गेले. तिथे त्यांचे निरंजन पाल राहत होते. ब्रायटनला गेले आणि 10 डिसेंबर 1909, तुम्ही कधी ऐकले का हो? या काव्याची जयंती आहे ही लक्षात घ्या. 10 डिसेंबर 1909 ही सागरास या काव्याची जयंती आहे. वाना देशपांडे म्हणतात ही एक जरी कविता सावरकरांनी लिहिली असती तरी महाकवी झाले असते. एक जरी कविता लिहिली असती तरी महाकवी झाले असते. लक्षात घ्या. तर त्या ब्रायटनच्या किनाऱ्यावर संध्याकाळी सावरकर बसलेले आहेत. कसे बसलेले आहेत ते मी सांगत नाही, पुढे निरंजन पाल सांगतो ते आपण नंतर पाहणारच आहोत. असे बसलेले आहेत, थोडेसे पाय समोर आहेत आणि त्या ठिकाणी आता चौपाटी म्हटलं की दृश्य तुम्हाला माहितच आहे. बंधू भगिनी महिला हे सगळे लोक पोरं सोरं तिथे खेळायला येतात, चौपाटीवरती येतात आणि तो आनंद पाहून सावरकरांना आपल्या घरची आठवण यायला लागली. आपल्या घरची आठवण यायला लागली आणि त्यांच्या तोंडून इथे बघा स्वतंत्र असलेले लोक किती आनंदाने खेळतायत, आनंदाने बागडतायत. हे पोरं कशा आनंदाने बागडतायत
आणि त्यांना आठवण झाली आणि त्यांनी काव्याला प्रारंभ केला. ने मजशी ने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला. माझा आवाज गोड नाहीये हो, नाही तर मी म्हणून दाखवली असती. सुधीर फडके एका कार्यक्रमात होते, ज्या कार्यक्रमात सावरकर होते आणि सुधीर फडकेंना सांगण्यात आलं की एखादं गीत म्हणा, आणि त्यावेळेस त्यांचं गीत रामायण फार गाजलं होतं. सावरकरांनी वाटलं होतं गीत रामायण म्हणतील, पण सावरकर बसलेले पाहिल्यानंतर ते विचारले काय म्हणू, काय विचार केला आणि एकदम ने मजशीने सुरू करून दिलं. ने मजशीने सुरू करून दिलं. सुधीर फडके अशी आठवण देत आहेत की हे जेव्हा मी गीताचं शेवटचं त्या चरण खायला लागलो त्यावेळेस सावरकरांच्या डोळ्यातून पुनश्च पाणी आलं, पुनश्च पाणी आलं. इतकी सावरकरांची प्राणप्रिय आटलेलं हे काव्य आहे की अजूनही त्याचं कोणी आठवण काढली आणि जेव्हा ते पाया पडायला गेले सुधीर फडके तेव्हा सावरकर म्हणे वा काय छान म्हटलंस रे, अरे पण तू गीत रामायण म्हणायला पाहिजे होतं रे, काय उदार मनुष्य आहे बघ, वा छान केलं, माझं मत त्यानं केला, नेहमी माझंच म्हणत जा. अशी भावना नाही अजिबात. ने मजशी ने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला. आज मला बोलू द्या, आज मला बोलू द्या, आज मला सांगू द्या. सावरकरांसारखंच म्हणतोय की आज मनापासून मी कविता म्हणतोय की ने मजशी ने. त्या सागराकडे पाहतायत, ते उंच उंच लाटा उडतायत आणि सावरकर म्हणतात ने मजशी ने परत मातृभूमीला. ने या शब्दाची दुरुक्ती आहे. ने शब्द पुन्हा पुन्हा आलाय आणि पुन्हा पुन्हा जो शब्द येतो ना त्या ठिकाणी आग्रह असतो, हट्ट असतो. आग्रह असतो आणि हट्ट असतो. समर्थांना सांगायचं होतं उपासना अत्यंत महत्वाची आहे आणि ते म्हणाले साधकांची सूचना उपासना 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 उपासना. हरिपाठामध्ये ज्ञानेश्वर महाराज म्हणतात हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. का बरं दोनदा सांगता मला, मी बहिरे आहे का? हरिमुखे म्हणा, हरिमुख, अहो नाही, हरिमुखे म्हणा आणि हरीच मुखे म्हणा. विरुक्ती आहे. अहो समजा आम्ही तुमच्या कधी घरी आलो तर आपण काय म्हणाल, या मोहनराव या. का बरं एकदा म्हणून आम्हाला ऐकू येत नाही का? नाही, दोनदा म्हणण्यात तुमचा आनंद दिसतो, आग्रह दिसतो. पण समजा तुम्ही गडबड केली आणि लांबवलं, या 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 या, याचा अर्थ काय झाला? निघा 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 निघा. तर द्विरुक्ती आहे. ने मजशी ने परत मातृभूमीला. तुम्हाला सांगतो द्विरुक्तीचा अर्थ सांगतो, या इथल्या द्विरुक्तीचा अर्थ सांगतो. बाबांना पण माहित नाही. बाबा म्हणजे सावरकरांचे मोठे बंधू, की मी इथे आहे काळ्या पाण्यामध्ये पण तात्या तिकडे राष्ट्रकार्य करतो आहे. तात्यांना माहित नाही इथे बाबा आहे. कारण दोघांची भेट होऊ नये. दोघांना ही सरकारचा अत्यंत कडक गोष्ट असायची आणि दोघांकडेही कालू काय कोलू फिरवायचं काम आलं. कोलू म्हणजे त्यात तेल काढायचं बाहेर. रोज 32 मन तेल काढलंच पाहिजे, 32 पाऊंड अशी आज्ञा असायची. आणि राष्ट्रपती व्हायच्या लायकीची माणसंही आणि हे कोलू पिसतायत दोघ जण. आणि जो काय आपला डबा भरून झाला ते नियमाप्रमाणे त्या कोठारात त्यांना देऊन द्यायचं आहे. आणि असा डबा घेऊन चालले आहेत. थकले आहेत हो, संध्याकाळची वेळ झाली आहे, असे चालले आहेत. डबा घेऊन चालले आहेत, डबा घेऊन चालले आहेत. आणि बाबा पाहतो, अरे हा तर तात्या दिसतोय, अरे हा तर तात्या दिसतोय. आणि पाहिलंय आणि एकदम बाबाराव ओरडले, तात्या तूही. सरसरून गेलं सावरकरांना, तात्या तूही, तात्या तू इथेच. तितक्या शरीर संरक्षकांनी दोघांनाही लाथा घातल्या, दोघांना आजूबाजूला बाजूला करून टाकलं. कारण भयंकर अपराध होता की दोघं एकत्र भेटले कसे. अशा भीषण अवस्थेतून आपण इथून सुटू हे माहीत सुद्धा नाही, वाटलं सुद्धा नाही. आणि ज्यावेळेस त्यांची सुटका झाली तेव्हा दोन बंधू हे जहाजाने महाराजांनी आणलं. तीच महाराज जहाज यांना घेऊन जायला लागली. आणि कलकत्त्याचा दुरून किनारा दिसला हो, कलकत्त्याचा दुरून किनारा दिसला. आणि एकदम तात्या म्हणाले, बाबा बाबा बघ कलकल रव निनादत जल धौत तव चरणज वंदे मातरम वंदे मातरम. वंदे मातरम म्हणणं गुन्हा होता. आत्ताच तर तुम्ही बाहेर आलात काळे पाण्याच्या, पण कोणाला भान नाही राहिलं आणि आजूबाजूला सगळे लोक म्हणायला लागले वंदे मातरम. ही आहे, ही ओढ आहे. आणि म्हणून ने मजशी ने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला. हे सागरा तू मला परत मातृभूमीला ने.
सागराला काय म्हणतायत हे? फार सुंदर शब्दचित्र हो. महाकाव्य म्हणजे काय हो? अत्यंत आपल्या घरातल्या गोष्टीवरून फार मोठ्या गोष्टी पाहत राहणे, फार मोठ्या गोष्टी पाहत राहणे. ने मजशी ने परत मातृभूमीला. का म्हणतात सागराला? तेवढा सागरा, तुझी माझी ओळख काय होती? तुझी माझी काही ओळख नव्हती. भूमातेच्या चरण तला तुझं धूता मी नित्य पाहिला होता. हे सागरा, भूमाता म्हणजे माझी आई, म्हणजे भारत माता. भूमातेच्या चरण तला तुझं धूता मी नित्य पाहिला होता. तू माझ्या आईचे चरण धूत होतास हे मी रोज पाहत होतो. घरी दोन प्रकारचे माणसं येत असतात. एक आईकडचे येत असतात, एक वडिलांकडचे येत असतात. बरोबर आहे. लहान पोरांसाठी कोण आहे? एक काका आहे, एक मामा आहे. एक काका एक मामा आहे. जो काका येतो त्याचं स्थान बैठकीत असतं. बरोबर आहे की तो त्या बैठकीतच बसतो, वडिलांसोबतच बसतो. पण जो मामा असतो ना, तो स्वयंपाकघरापर्यंत जातो, ताई ताई करतो, कारण तो आईकडनं आलेला आहे. त्याला तेवढा अधिकार आहे. तो स्वयंपाकघरात जातो आणि या लेकराशी बोलत बसतो. भूमातेच्या, बघा, भूमातेच्या चरण तला तुझं धूता मी नित्य पाहिला होता. मी रोज पाहत होतो तू माझ्या आईचे पाय धुतोस म्हणून. आणि म्हणून मग तुझी माझी ओळख झाली. म्हणून मग तुझी माझी ओळख झाली. भूमातेच्या चरण तुझा धुता मी नित्य पाहिला होता. बरं, मग मामा काय करतो? नुसता येत राहतो, जात राहतो का? कधी भातका आणतो, कधी काही आणतो, कधी मिठाई आणतो, लेकराला खाऊ घालतो. आणि अशी जास्त घसट वाढली की काय म्हणतो माहितीये का? अगं ताई, मी या लेकराला घेऊन जातो ना माझ्या घरी गावाला. काय सुंदर चित्र आहे बघा. तेच या कवितेत आहे, तेच या कवितेत आहेत ना. म्हणतो की नाही की ताई मी घेऊन जातो लेकराला. मग आता लेकराची पण ओळख झाली. नुसता मामा दिसला तरी धावत जातो, मामा 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 करतो. काकाला एवढं नाही करत, जरा काकाचा धाक वाटतो. पण मामाचा आईचा भाऊ आहे, आईकडचा नातलग आहे. बरोबर आहे की नाही? मामा फार जवळचा. आणि मग काय केलंस तू? अशी ओळख वाढली. आणि तू एकदा म्हणालास, तू बदलाशी अन्य देशी चल जाऊ सृष्टीची विविधता पाहू. तू एकदा म्हणालास, चल रे माझ्यासमोर, काय इथे राहतो सारखा, चल आपण मस्तपैकी परदेश देश हिंदू न्यू सगळे. सागर काय म्हणाला? सागर मामा, माझा एक लेखक आहे सागर मामा म्हणून, तो अनेक वृत्तपत्रात छापून आलेला आहे. सागर मामा काय म्हणाला? सागर मामा आपल्या भाच्याला, अरे चल चल माझ्यासोबत, चल आपण सगळे देश विदेश पाहून येऊ. आता काय माहितीये का? एक आम्हाला लहानपणी कविता बघा. गावी जातो ऐकता त्याच काली बालसृष्टी बदलून पार. कोणती कविता माहिती आहे ना? गाई पाण्यावर काय म्हणून आल्या, काग गंगा यमुनाही या मिळाल्या, उभय पितरांच्या चित्त चोरटीला, कोण माझ्या बोलले पो. काय सुंदर कविता आहे बघा. आणि आमच्या सगळ्या कविता होत्या भाषा आणि पाठ व्हायच्या. कविता आमच्या वेळेसच्या कविता पाठ व्हायच्या. आताच्या कविता तर बघाल की अरे 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 बाबा, निळे निळे आकाश, पांढरे पांढरे बदक, कोणते माठ लोक वरती बसवले देव जाणे, कविता पाठच होत नाही. एक तर मी कविता अशी ऐकली, आमच्या वेळेस कविता होती कवी यशवंताची. आमच्या सरांना डोळ्यातनं पाणी येताना मी पाहिलंय. आई थोर तुझे उपकार. काय कविता होती? आई थोर तुझे उपकार. तुझे उपकार किती आहेत? आज थोडशा कविता बदललेल्या आहेत. आईच म्हणते पोरांना, बाळा हो कशी उतर आई, आणि तुझ्यामुळे मी झाली आई. आईच म्हणते थँक्यू. तर असो काय म्हणत होता तो, की तो म्हणाला की चल माझ्यासोबत गावाला, गावी जातो ऐकता त्याच काली बालसृष्टी बदलून पार गेली. लगेच पोरगा, हा मी येतोय. तो मामा 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 मी नक्की येतो. आणि मामा म्हणतो चल, आणि पोरगा म्हणतो मी जातो. तर आई म्हणते जा, बरी कटकट गेली. असं म्हणते का आई कधी? कधीतरी किती ओळखीचा असो आई असं म्हणते का? ती म्हणते नाही रे वा, मी नाही देत. अगदी घरचं चित्र आहे ना, मी नाही त्याला पाठवत. काय चित्र आहे की अरे बाबा तू बदला अशी अन्य देशी चल जाऊ सृष्टीची विविधता पाहू, तै जननी हृत. बघा घरातलं आहे, काय दूरचं नाही आहे. तै जननी हृत विरह शंक तै झाले, परी तुवा वचन तिथं दिदले. तेव्हा आई म्हणाली, माझी आई म्हणाली, तिचं हृदय शंकित झालं विरहामुळे. अरे कशाला नाही, तो अजून किती लहान लेकरू आहे. हा, ते असं म्हणेल का? ए तुझ्यावर माझा विश्वास नाही असं म्हणेल का ती? पण एकंदरीत तसंच असतं की बा नाही लेकरू आहे, कुठे घेऊन चालला त्याला. तर तो काय म्हणतो मग, आजचा मामा काय म्हणेल, काही काळजी नको करू, मी यांना पण म्हणजे मुलाच्या वडिलाला पण मी विचारतो, आणि अगं एसटीचं तिकीट पण मी भरतो, बस
रेल्वेचं तिकीट पण मी भरतो, तुम्हाला खर्च देणार नाही. अगदी असंच आहे, अगदी असंच आहे. तो म्हणतोय, अगं तू काळजी का करतेस, तू काही काळजी करू नको, मार्गज्ञ स्वये मीच पृष्ठी वाईन. काय बघा, म्हणजे मीच तिकीट भरेल. मार्गज्ञ म्हणजे मार्गदर्शक मीच होईल, माझ्या पाठीवर त्याला घेईल आणि त्याला घेऊन जाईल. मार्गज्ञ स्वये मीच पृष्ठी वाईन आणि त्वरित या परत आणीन. सगळ्यात मोठं वचन हे आहे. त्यामुळे आता भांडण चालू आहे सागरातून सावरकरांचं. मार्गज्ञ स्वये मीच पृष्ठी वाहीन आणि त्वरित या परत आणीन. त्याला मी ताबडतोब परत घेऊन येईल, काळजी करू नकोस. आणि मग शेवटी आईचा तर नाही बसला, पण विश्वसलो या तव वचनी मी मात्र तुझ्यावर विश्वास ठेवला रे बाबा. जगात अनुभव योगे मी, जगाचा मला फारसा अनुभव नव्हता, पण अनुभव असल्यासारखा बोललो आणि अधिक अशक्त उद्धरणे मी. येईन त्वरे कथून सोडिले तिथला. आणि तूही सांगितलं, मी म्हटलं आई मी येतो ग लवकर, मी चाललो मामासोबत. गावात जातो म्हटल्यावर पोरं किती तुरु 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 जातात, तो तुरु तुरु जातात आणि निघून गेला. येईन त्वरे. पण सागरा तू फसवलंस, सागरा तुम्हाला फसवलंस. कसं फसवलंस, घेऊन तर आलास आणि आता शुक पंजरी वा हरिण शिरावा पाशी ही फसगत झाली तशी. शुक पंजरी वा हरिण शिरावा पाशी. एखादा शुक म्हणजे पोपट एखाद्या पाशामध्ये अडकून जावा, एखाद्या पिंजऱ्यामध्ये अडकून जावा, आणि हरिण शिरावा एखाद्या पाशामध्ये हरिण अडकून जावं. तसं तुम्हाला फसवलंस. गावाला जाण्याचा तुम्हाला मोह दाखवलास आणि तुम्हाला फसवलंस. तेव्हा तुम्हाला परत घेऊन जा. विरह कसा, आता मी माझ्या आईचा विरह कसा सहन करू, माझ्या आईचा विरह कसा सहन करू. आता तू मला सगळीकडे मला अंधकार दिसतोय, जसं दिशा तमोमय होती, तू मला घेऊन चल. अरे बाबा मी इथे कशाला आलो, माझा देश सोडून आलो का मी इथे, की बा काय आमचा देश गेला तर बरं झालं तिकडे, असं नाही. का बरं आलो मी. सावरकर आपल्या शिक्षणाचं ध्येय सांगतायत आणि आपल्या सगळ्यांचं काय ध्येय असावं ते पण सांगतायत. आज आपण का बरं शिकतो, आज आपण का बरं शिकतो, आम्हाला नोकरी मिळावी, नोकरी मिळाली की मग छोकरी मिळावी, असा आपला संसार. माझ्या शिक्षणाचा हेतू ज्ञान मिळावं असा राहिलाच नाही आहे. मी विद्यार्थी नाहीच आहे, मी फक्त परीक्षार्थी आहे. मी फक्त परीक्षार्थी आहे आणि मी एटीएम झालो आहे, पैसे मिळवायचं मशीन झालो आहे. किती पगार आहे मुलाला, 80,000 90,000, बस आण कर खर्च, मी एटीएम झालो आहे. कारण माझा ध्येयच कोणतं नाही आहे, फक्त मी माझा संसार. याच्या आपल्याकडे मला ध्येय नाही आहे. ते म्हणतात अरे आम्ही का बरं शिकलो, गुण सेमणे मी वेचेली या भावे. गुण सुमणे माझ्या गुणांची या शिक्षण मी कशाकरता घेतलो, त्या फुलांचा सुगंध की तिने सुगंधा घ्यावे. माझ्या आईने तो सुगंध घेतला पाहिजे, भारत मातेने माझ्या शिक्षणाचा फायदा माझ्या भारत मातेला झाला पाहिजे. आणि जरी उद्धरणी वेन तिच्या हो साचा हा व्यर्थ भार विद्ये. आणि जर तिच्या उपयोगाला, जर भारत मातेच्या उपयोगाला माझी विद्या येत नसेल तर ते व्यर्थ आहे. थोडक्यात सांगू का, आपल्या मराठी भाषेत आग लागू त्या विद्येला, आग लागो तिच्या बोलण्याला. आपण म्हणतो की आग लागो, तसं व्यर्थ भार, आग लागो त्या माझ्या विद्येला, मला काय घेणं देणं आहे. आणि मग हे मुलं बाळं बायका पोरं पाहून सगळ्या चावर करणार काय हात होतं, आहा ती आम्र वृक्ष वत्सलता रे. हृदयनाथ मंगेशकरचा तोंडून, लता मंगेशकरची तर तोंडून ऐकलंय ते भाग्यवान आहेत. ती आम्र वृक्ष वत्सलता रे, गाणारा सुद्धा गैवरून येईल. मला काय आठवतंय, ती आम्रवृक्ष वत्सलता कोणती. माझा बाबा, माझा मोठा बंधू म्हणजे कोण आहे, आम्रवृक्ष आहे की ज्याच्या सावलीखाली आम्ही वाढलो. क्या बात. मोठ्या बंधूंची आठवण होते त्यांना, मोठ्या बंधूंची आठवण होते. काय बंधुप्रेम हो, बंधुप्रेम जपलं, राष्ट्रप्रेम जपलं. बंधुप्रेम कशा करता जपलं की त्यांचंही राष्ट्रावर प्रेम होतं म्हणून. नाही तर सावरकरांचा काही संबंधच नसणार आहे, त्यांचंही राष्ट्रावर प्रेम होतं. हे सगळे भाऊ कालच आपण पाहिलं, त्वथंडीला वरी बळी प्रिय बाळा झाला, त्वथंडीली बघा आता मम देह ठेला. हे सगळे भाऊ स्वातंत्र्य कार्यात होते, नुसते भाऊ नव्हते, त्यांच्या बायकाही होत्या. आणि म्हणून ती आम्रवृक्ष वत्सलता रे, नव कुसुमयता सुलता रे.
कोणत्या नवकुसुमी होता? माझी येसू वहिनी आणि माझी पत्नी यमुना, म्हणजे आपण ज्यांना आदराने माई म्हणतो, यमुना ही आहे. आणि तो बाल गुलाबही आता रे, आणि तो प्रभा, त्याची मला आठवण येते. तो बाल गुलाबही आता रे, फुलबाग मला हाय पारखा झाला. हा सगळं माझं गाव, सगळा माझा शेजार पाजार मला पारखा झाला. आणि म्हणून सागरा प्राण तळमळला रे, सागरा प्राण तळमळला. मला घेऊन चल, मला घेऊन चल. फुलबाग मला हाय पारखा झाला. सागर म्हणतो तुला काय कळतंय का? बस बस आपलं, चल 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 चल. अरे तुझ्या भारतात काय पडलंय? इथे बघ नभी नक्षत्रे, इथे बघ की नभी नक्षत्रे बहुत एक परी प्यारा, माझं भरतभूमीचा तारा. तो दाखवतोय, इकडे बघ ती नक्षत्र कशी आहे, ते हे कसं आहे. अरे असतील इकडे पुष्कळ, पण सावरकर काय म्हणतात? नभी नक्षत्रे बहुत एक परी प्यारा, माझं भरतभूमीचा तारा. 4 वर्ष विवेकानंद स्वामीजी परदेशात राहिले, आणि जेव्हा भारतात याचा वेळ झाला तेव्हा त्यांना एकाने विचारलं, का हो इतकं सगळं तुम्ही विलासी जीवन पाहिलेलं आहे, तुम्हाला आता भारत चांगला वाटेल? ते म्हणाले, अरे भारताची धूळ ही आमच्यासाठी पवित्र पवित्र आहे, महान पवित्र आहे. भारतातली माती आमच्यासाठी गंध आहे, चंदनी देश की माती. आमच्यासाठी इथलं हे लक्षात घे, सगळं जग कुठे आणि आमचा भारत हे देवघर आहे. आमचा भारत हे देवघर आहे, तीर्थक्षेत्र आहे, आणि म्हणून ते मला जास्तीत जास्त प्रिय आहे. आणि मी तिकडे जाणार आहे. काय म्हणतो तो? अरे इकडे बघ काय काय इमारती आहेत, तू बघत खरी. तो म्हणतो, अरे प्रासाद इथे भव्य, इथे प्रासाद, इथेचं बोलणं व्हायच्या आतच लगेच सावरकर म्हणतात, प्रासाद इथे भव्य परी मज भारी, आईची झोपडी प्यारी. क्या बात आहे, क्या बात आहे. देखाला न्यावं तुम्ही 2-3 दिवस, खाऊ घाला ना पुरणपोळी, बासुंदी, श्रीखंड, 2-3 दिवस बरं वाटतं. आणि मग म्हणतो, आईच्या हातचे तुकडे खावशे वाटतात. हो, आईच्या हातचे तुकडे खावशे वाटतात. हे आईचं प्रेम. तसंच भारत मातेबद्दल प्रेम आहे की प्रासाद इथे भव्य परी मज भारी, आईची झोपडी प्यारी. तिचं विण नको राज्य मज प्रिय साचा, वनवास जरी तिच्या वनीचा. मला राज्य नको, हे महाल नको, काही नको, तिच्या वनीचा वनवास जरी असला तरी मला चालेल, तरी मला चालेल. लंका जिंकली, हो जिंकून झाली, आता जायची वेळ आली. लक्ष्मी म्हणतो, रामा तो तिकडे भरत राज्य करतो, त्याला करू दे ना, आपण इथेच थांबू. काय मस्त सोन्याची लंका आहे, काय आहे काय आहे. राम काय म्हणतात, आपली स्वर्णमयी लंका, जरी स्वर्णमयी लंका असली तरी लक्ष्मणा नमे रोचते. ते सांगतात की नाही सावरकर, ते सांगतात की नाही की मला नाही रोचत. का बरं? जननी जन्मभूमीश्च स्वर्गादपि गरीयसी, जननी जन्मभूमीश्च स्वर्गादपि गरीयसी. एक मिल्टन नावाचे कवी होऊन गेले, त्यांची पॅराडाइज लॉस्ट म्हणून एक सुंदर कविता आहे. त्यात एक चरण असं आहे, त्यात ते म्हणतात की नरकातलं स्वतंत्र राज्य, नरकातलं स्वतंत्र राज्य हे गुलामगिरीतल्या स्वर्गातल्या राज्यापेक्षा श्रेष्ठच आहे. महान विचारवंतांचे विचार एकच असतात की मला नाही नाही, त्या तिचा वनवास जरी असला ना तरी मला जायचंय. आता काय तो सागर बोलू शकतो का? आता काय सागर बोलू शकतो का? आणि म्हणून ते म्हणतात, भुलविने व्यर्थ हे आता रे. आता मला बोलू नको, ते बंगले दाखवू नको, त्या इमारती दाखवू नको, काही दाखवू नको. बहु जीवलग गमते चित्ता रे. ऐकत नाही ना सागर, ऐकतच नाही. आणि मग साम दाम दंड भेद, साम दाम दंड भेद चालू आहे की ते म्हणतात की तिच्या हृदयात हात घालू आपण. सागराला काय म्हणतात? सरितपते नाव आहे सागराचं. काय नाव आहे? सरितपते. सरित म्हणजे सरिता, पती म्हणजे नवरा, प्रियकर. हे सरितानाथ, तुझी जी प्रेयसी आहे, कोण? सरिता, तद्विरहाची शपथ घालतो तुझला सागरा प्राण तळमळला. पहा महाकवी त्याला म्हणतात, त्यांनी शपथ प्रेयसीची नाही घातली, त्यांनी प्रेयसीची शपथ घातली नाही, कारण प्रेयसी आणि प्रियकर दोघेही मरते आहेत. बरोबर आहे ना, दोघेही मरते आहेत, मरणारच आहेत. पण विरहाची आणि प्रेमाची भावना ही अजरामर आहे.
तिला मरण नाही म्हणून तिची शपथ घातली आहे तद्विरहाची. हे सरितपते, हे सरितानाथ, तुझ्या प्रेयसीची नव्हे तद्विरहाची शपथ घालितो. इथे महाकवी दिसतो. शपथ घालितो तुझला सागरा प्राण तळमळला, सागरा प्राण तळमळला. झाला का त्याच्यावर असं? तुमच्या विनंत्यांनी, अर्जांनी, त्याच्या हृदयात हात घातल्याने दुष्टांमध्ये काही फरक पडतो का? नाही. आणि तुम्ही कधी समुद्र पाहिला की नाही माहित नाही, आणि पाहिला असेल हो, नाही तर आजच तुम्ही बंगालच्या बातम्या वाचा, त्या समुद्राच्या भयानक लाटा दिसत आहेत, आणि त्याच्यावर मग फेस वाहतो. काय वाहतो त्याच्यावरून? सागरावरचा फेस राहतो, आणि तो वाळला का अत्यंत दगडासारखा कठीण होऊन जातो. मग सावरकरांना संताप येतो. त्यांना दिसतं की फेस दिसतोय, आणि त्यांना वाटतं मी एवढी विनंत्या करतो आणि हा सागर मला हसतोय. का फेन मिसे हसची निर्दया आयसा, का वचनभंगीशी आयसा. लाज नाही वाटत तुला? फेन मिसे म्हणजे या फेसाच्या स्वरूपाने, त्याच्या निमित्ताने तसं रूप घेऊन तुम्हाला हसतोस का? फेन मिसे निर्दया हसशी निर्दया आयसा, का वचनभंगीशी आयसा. तूच म्हणाला होतास ना माझ्या आईला, त्वरितया परत आणीन मार्गत न सोये मी तपृष्टी वाईन. त्वरितया पर तूच म्हणाला होतास ना, आणि आता वचनभंग करतोयस. आता वचनभंग करतोयस, हे बरोबर नाही आहे. पण तो कसला ऐकतो? तो कुठला ऐकतो? कारण तो स्वामित्रा सांप्रत जे मिरविते भिवनिका. तुझ्या सागराला, ह्याला इंद्र सरकारला घाबरतोस का? तू त्यांना घाबरतोस का? साम झाला, दंड झाला, भेद झाला. साम झाला, दंड झाला, भेद झाला, आणि तत्स्वामित्रा. तर आज जरी त्यांचं राज्य असलं, उद्या आमचं येऊ शकते, लक्षात ठेव. पण ते उद्या येईल नाही का येईल. पण तू लक्षात ठेव, तुला एका पळीत कोणी पिलं होतं? आचार्य आत्रे लिहितात की एवढ्या भीषण अवस्थेमध्ये सावरकरांना पौराणिक कथा आठवावी, हे किती नवल आहे. म्हणजे आम्ही ज्यावेळेस शालेय जीवनात होतो त्यावेळेस चोरून चोरून या कविता बाहेर यायच्या. मग कोणीतरी चोरून ती नेमजशीने आणली, ती आम्ही वाचताना असे शहारून जायचो. आणि जेव्हा हा प्रसंग आला तेव्हा इतक्या अशा त्यांना पौराणिक कथा आठवतात, आणि ते म्हणतात तरी आंग्लभूमी भयभीतारे, हे आंग्लभूमीला भिणाऱ्या सागरा अबलान माझी मातारे. बघा काय काय मनुष्य हा. अबलान माझी मातारे कथिल हे अगस्तीचा आतारे. आता मात्र अगस्तीचं सांगेल कोण? जो आचमनी एक पळी तुझं प्याला, सागरा प्राण तळमळला. दुसरी पळी पडण्या लागली, दुसरी पळी पडण्या लागली. एका पळीत तू पिऊन टाकलं. आता लक्षात घे, पुन्हा तो अजून तो अगस्ती गेलेला नाही, पुन्हा एका पळीत तुला पिऊन टाकेल. त्याच्या आत तुम्हाला घेऊन चल. ने मदशी ने परत मातृभूमीला, सागरा प्राण तळमळला, सागरा प्राण तळमळला. ही कविता आम्हाला कोणामुळे कळली? ही कविता आम्हाला कोणामुळे कळली? निरंजन पालमुळे कळली. निरंजन पाल थोडं थोडं मराठी शिकला होता. त्याने निदान सगळे त्याचं गुणगुणनं लिहून ठेवलं, आणि तो डायरीत असं म्हणतोय. त्याच्या अगोदर मी एक पूर्ण गोष्ट करतो की हे जे प्रवचनमाला आपली 24 पासून सुरू झाली आहे, आणि आज 28ला तिचा समारोप होतो आहे. आपण सगळ्यांनी याच्यामध्ये श्रवणाला आलात, ऐकायला आलात, त्याबद्दल मी आपल्याला आपले मनपूर्वक आभार मानतो, आपल्याला धन्यवाद देतो, आणि आपल्या ऋणात राहतो. आपण एकदा सगळेजण म्हणूया वंदे मातरम, वंदे मातरम. आणि तो निरंजन पाल काय लिहितो माहितीये? तो लिहितोय की सावरकर असे बसले होते, मी तुम्हाला सांगितलं पहिल्यांदा, काहीतरी गुणगुणायला लागले, आणि गुणगुणणं संपलं, आणि त्यांच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा लागल्या. त्यांच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा लागल्या. बंधूंनो, भगिनींनो, तो बंगाली होता, त्याला याचा अर्थ नाही कळला. पण तुम्हाला आणि मला कळायला थोडीही अडचण जाऊ नये, थोडी अडचण जाऊ नये की एका महाकवीने आपल्या महाकाव्याच्या शेवटी आपल्या अश्रूंनी दिलेला तो पूर्णविराम होता. वंदे मातरम, वंदे मातरम. भारत माता की जय, भारत माता की जय.